माझ्या आईचं शिक्षण सगळं मराठी माध्यमात झालं. त्यावेळेला तिला कन्नड भाषा शिकायला लागली नव्हती, कारण तो त्यांच्या करिक्युलमचा भागच नव्हता. पण जेव्हा माझी मावस भावंड शाळेमध्ये गेली, म्हणजे पुढची पिढी, त्यावेळेला कन्नड ही कंपल्सरी झाली शाळांमध्ये. आणि त्याला माझ्या मावशांनी आणि माझ्या आईंनी पाठिंबा दिला की तुम्ही जर ह्याच राज्यात राहणार आहात तर तुम्हाला इथली भाषा बोलता वाचायला यायला हवी. ह्याला मागच्या पिढीने साथ दिली होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा दुटप्पीपणा माझ्या तरी घरात नाही आहे, माझ्या कुटुंबामध्ये नाही आहे. आज जर माझ्या घरातली मुलं गुजरातमध्ये गेली आणि त्यांनी त्यांचं करिअर जर तिथे सुरू केलं तर मला असं वाटतं की त्यांना जेव्हा मुलं होतील तेव्हा मी हा हट्ट धरणार नाही की त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावं. बिलकुल. जर ती गुजरातमध्ये राहणार असतील तर, कारण त्यांची मातृभाषा गुजराती मराठी आहे, असा मी नाही हट्ट धरणार. जरी मी मराठी भाषेतली चळवळीतली कार्यकर्ती असली तरी सुद्धा. बिलकुल. त्यावेळेला मी असं म्हणेन की त्यांना गुजराती आली पाहिजे, त्यांनी गुजरातीत शिकलं पाहिजे, असंच म्हणेन मी तेव्हा. तर हे जे आहे, एक तर मला एक गोष्ट कळत नाही की भाषा ही इतकी प्रवाही गोष्ट आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला इतके बांध घालायचे सगळीकडे, हे मला नाही कळत. आणि दुसरीकडे असं वाटतं की खरंच आपण फार गृहीत धरली आपली भाषा, बोलली गेली तर गेली, नाही तर नाही. म्हणजे कित्येकदा मी हे बघते की कित्येक म्हणजे पवारांच्या शाळा आहेत, विखे पाटलांच्या शाळा आहेत, ह्या शाळांमध्ये मधल्या सुट्टीमध्ये मराठी बोललात आपसामध्ये तर दंड होईल असं सांगतात. हो. मग तुम्ही फक्त आडनावानेच मराठी राहणार का? हे फार दुर्दैवी आहे. जशी अशी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मोहीम केली तशी शाळांनी पण मोहीम करावी असं तुम्हाला वाटतं की? जसं शाळांसाठी केलीच पाहिजे. कारण माझं तर म्हणणंच असं आहे की अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा, तुम्हाला ऐकून हे आश्चर्य वाटेल की आत्तापर्यंत असं होतं की एक जर म्हणजे बालमोहन सारखी शाळा असेल किंवा आमची पार्ले टिळकसारखी शाळा असेल, ह्या संस्थांच्या ज्या बालवाड्या होत्या त्याचे 3 वर्ग इंग्रजीचे असायचे, 3 वर्ग मराठीचे असायचे. आता 5 वर्ग हे इंग्रजीचे असतात आणि 1 फक्त ती आता ठेवायचीच आहे, म्हणून ती मराठी माध्यमासाठीची बालवाडी टिकते. आता मोठ्या शाळेमध्ये पहिलीमध्ये कुठून ॲडमिशन्स होणार? बालवाडीतून होणार. जेव्हा मुलं शिकायला येतात तेव्हाच त्यांना सांगितलं जातं, अहो पण आमच्याकडे फियाज कमीच आहेत इंग्रजी शाळेच्या, इंग्रजी SSC शाळेच्या, मग कशाला घालताय मराठी शाळेत? असं कित्येक संस्थाचालकच करतात. बरं, ह्या जागा तुम्हाला जेव्हा मिळाल्या होत्या शाळांसाठी तेव्हा काही कुणाला स्वप्न पडली नव्हती की इथे इंग्रजी शाळा होणार आहेत पुढे म्हणून. त्या शाळांसाठी ज्या जमिनी दिल्या गेल्या त्या मराठी शाळांसाठी दिल्या गेलेल्या जमिनी आहेत. त्याच्यावरती तुम्ही आता हा व्यापार उदीम सुरू केलेला आहे शाळांचा. आणि मग नुसती इंग्रजी SSC नको आहे तुम्हाला, आता ICSE पाहिजे, CBSE पाहिजे, IG बोर्ड सगळे झालेत, IG बोर्ड पाहिजे. आणि मग ती मराठी आता ती टिकवून ठेवायला लागते, कारण ती जर अगदीच नाहीशी जर केली, म्हणजे ते असं असतं ना की आपल्याला जर एखादं झाड मारायचं असेल तर ते जीवहत्येचं पाप नको असतं आपल्याला, पापाला घाबरतो ना आपण, तर मग आपण काय करायचं, पोषण बंद करायचं, मग ते आपोआप मरेल. पण हा झाला एक. पण पालकांचा एवढा तर इंग्रजी माध्यमांकडे की अनेक पालकांना वाटतं की आपल्या मुलांना जगाची भाषा कळावी, त्यांनी शिकावं. एखादा विषय असायला कोणाची हरकत नाही आहे की मराठी म्हणून शिकावं असं अनेक पालकांना वाटतं की शाळेत एक विषय मराठी असावा, त्याचा ते हिरिरीने समर्थनही करतील. पण मुलाने CBSE बोर्डात शिकावं किंवा ICSE बोर्डात शिकावं हे वाटण्यात गैर काय? बरं, मराठी शिकावं याच्यासाठी हिरिरीने पाठिंबा देतील असं करत नाहीत हं पालक. आहेत माझ्या परिचयातले आहेत, नाही, फार कमी आहेत ते. कारण तुमच्या परिचयातले असतील, माझ्या कार्यक्षेत्रात मला त्यांच्याशी सतत डील करायला लागतं. त्याच्यामुळे कित्येक पालक असे आहेत ते म्हणतात, अहो मराठीपेक्षा संस्कृत स्कोरिंग आहे, त्याच्यापेक्षा आम्ही संस्कृतला पाठिंबा देऊ पण मराठीला देणार नाही. अच्छा. हां, अशा पालकांची संख्या जास्त आहे. मराठी फारच अनस्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि मराठी बोलून फारसं काही साध्य होत नाही आयुष्यात असं समजणारे पालकच आत्ता महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत. तो मुद्दा वेगळा आहे, त्याच्यासाठी काय करायचं ते फार मोठं चॅलेंज आहे, आव्हान आहे खूप मोठं ते. म्हणजे तिथे आलं की मला असं होतं की मराठी कशी विकावी असं होऊन बंद पडते मी. आय स्टॉप फंक्शनिंग असं इंग्रजीमध्ये जर सोप्या सांगायचं तर असं होतं.
पण जसं आत्ता तुम्ही म्हणालात, तुम्हीच ते वाक्य म्हणालात की मग जगाची भाषा ही फक्त एक विषय म्हणून का नको, ते माध्यम का असावं शिक्षणाचं. इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकावी आणि बाकीचं जे सगळं ज्ञान संपादन करायचं आहे ते आपल्या मातृभाषेत असावं असं का नाही. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की जगाची भाषा आहे इंग्रजी म्हणून ते माध्यम व्हावं आणि मराठी ही एक फक्त भाषा म्हणून शिकावी, तर मी असा प्रश्न करते की तसं उलट का नाही होऊ. बरोबर आहे. बरोबर. कारण मुळात इंग्रजीचं जे हे मार्केटिंग झालेलं आहे की ती जागतिक भाषा आहे. ती जागतिक भाषा आहे का, तर मला असं वाटतं की माझा मुलगा मराठी माध्यमात शिकला पूर्णपणे. आता तो पियानिस्ट आहे आणि आता तो 29 वर्षाचा आहे. तर तो मी माझी मुलं असं जेव्हा म्हणते तेव्हा लोकांना वाटतं की माझी लहान मुलं आहेत. माझी खूप मोठी मुलं आहेत. आता त्याच्यावरून पण ट्रोल करू शकतात लोक, अहो तुमचा मुलगा 29 वर्षाचा आहे तर त्यांच्या कहाण्या नका सांगू असंही म्हणतात. पण तो जेव्हा लंडन स्कूल ऑफ म्युझिकच्या परीक्षा देत होता पियानोच्या, तेव्हा त्याचा परीक्षक म्हणून ऑस्ट्रियाचा एक माणूस आला. तो एक अवाक्षर इंग्रजीत बोलला नाही. माझा मुलगा तर मराठी माध्यमातला होता आणि तो तेव्हा 6वीत होता, त्याच्यामुळे तो काही इतका फ्लुएंट नव्हता इंग्लिश बोलण्यामध्ये. आणि तरी त्यांची परीक्षा झाली, सुंदर परीक्षा झाली. त्या माणसाला नीरजचं म्हणणं थ्रू म्युझिक इतकं कळलं की त्यांनी नीरजला असं सांगितलं की तू पुढची ग्रेड न देता तुला त्याच्या पुढच्या ग्रेडमध्ये आम्ही प्रवेश देतोय. तर मी नीरजला म्हटलं की हे तुमचं डिस्कशन कसं झालं, कारण तो इंग्रजी बोलत नाही, तू इंग्रजी बोलत नाहीस. तर तो मला, मी मराठीत बोलत होतो, तो त्याच्या नेटिव्ह भाषेमध्ये बोलत होतो आणि वी वर स्पीकिंग थ्रू म्युझिक. क्या बात आहे. हां, तर म्हणजे संवाद भाषेशिवायही त्यांचा झाला, त्याच्यासाठी संगीत हे सुद्धा माध्यम ठरलं. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता ही गोष्ट मी काय विकायला नेमकी वापरू, की इंग्रजी काही इतकी महत्वाची नाही ह्याच्यासाठी मी वापरू शकते. अरे भाषाच महत्वाची नाही आहे संवादासाठी, म्युझिक मधून सुद्धा संवाद होऊ शकतो. मग कशाला पण आपण हे करू शकतो. मग कशाला त्यांना बोलतील. हा, पण ते संगीत पण नाही करणार असं वाटतंय. त्यांच्या एकूण आविर्भावावरून ते जास्तीत जास्त पिंका टाकतील त्यांच्या तंबाखूच्या, असं त्यांच्या सगळ्यांच्या तोंडावरून मला वाटत होतं. हल्ली माझं फार लक्ष जातं लोकांच्या दातांकडे आणि गुटखा खाणाऱ्या लोकांच्या क्लोजअप्सकडे. त्याच्यामुळे ते दिसले मला त्यांचे क्लोजअप्स नसून सुद्धा. हा खूप मराठीतला काय सार्कॅझमचा उच्च बिंदू असं मी मानतो. इथं तुम्ही मराठीचा सांगितलं ना, आपल्या गप्पा सुरू होण्याच्या आधीच मी असं म्हटलं होतं की टू द पॉइंट मला कदाचित बोलता येणार नाही, मी फारच फापट पसारा असं. पण मी जर कधीतरी असा कार्यक्रम केला तर फापट पसारा विथ चिन्मयी सुमित असं करायला लागेल आपल्याला. आणि फापट पसारा काय याचा आपल्याला इंग्लिशमध्ये अशा एक बायलाईन टाकायला लागेल. पण आता हा तुम्ही म्हणताय मुद्दा की बाबा शाळा, पण हे जे कारण आपण जे मगाशी बोललो ना, तेच कारण आहे की पालकांचा ओढा नसल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी शाळा बंद पडतात अगदी गल्लोगल्ली. आता नर्सरी स्कूल्स, प्ले स्कूल्स याही इंग्रजीतच शिक्षण देतात आणि पालकांना वाटतं. बरं, त्याच्यामागे दुसरं एक कारण आहे. म्हणजे आता हे तुम्हाला पटेल कितपत मला माहीत नाही. अनेक जण आहेत की फर्स्ट जनरेशन जे शिकणारी मंडळी आहेत की पहिलं जनरेशन